हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. सकाळचं टायमिंग आहे, मस्त छान अशी दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि मस्त छान सुरुवात जी आहे ती झालेली होती. आणि अंगारकी चतुर्थी म्हटली म्हणजे 6 महिन्यातनं एकदा किंवा बरेच वेळा वर्षातनं एकदासुद्धा येत असते. आज म्हटलं पूर्णपणे व्यवस्थित अशी देवपूजा म्हणा किंवा मंगळवार पण होता आणि आपलं लेपन वगैरेही बरेच दिवस झालेले नव्हतं. पण त्याआधी मुलांना दूध, टोस्ट वगैरे जे काही त्यांचं आधी म्हटलं त्यांचं व्यवस्थित झालं म्हणजे आपल्या रुटीनला सुरुवात करता येईल. आधी मी इथं आता मिक्सरमध्ये खजूर, काजू, बदाम वगैरे मस्त असा दूध टाकून शेक तयार करून घेतलेला. तर याच्यामध्ये मखाने किंवा आपले फुटाणे वगैरे हे घालूनसुद्धा मस्त छान असा शेक आपला तयार होतो. पण मग उपवास होता त्यासाठी मी फक्त हे खजूर आणि काजू, बदाम घातलेले होते. साखर वगैरेही घातलेली नव्हती. मस्त असा शेक तयार झालेला होता. त्यानंतर आता बाहेरचं आवरायला घेतलेलं होतं. सगळ्यांचं आपोआप देऊन झाल्यानंतर मग आपल्या कामांना एकदाची सुरुवात झाली म्हणजे बरं पडतं. आणि लेपन वगैरे म्हटलं म्हणजे बराचसा वेळ जो आहे त्याच्यामध्ये 1.5-2 तास रांगोळ्या वगैरे हे ते काढायला गेलं तर बराचसा वेळ जातो. आणि देवघर तर मी कालच क्लीन करून घेतलेलं होतं कारण खूप जास्त उशीर होतो मग असं लेपन वगैरे करायचं असलं त्या दिवशी जर करायचं म्हटलं तर. पण मी ते तुमच्यासोबत काही शेअर केलेलं नव्हतं कालच्या दिवशी. आज म्हटलं मंगल कलश वगैरे जो आहे तोही पूजून घ्यायचा आहे, मंगळवार आहे तर. आणि बाहेरचं इथं झाडांना पाणी घातलेलं ना तर वरच्या साईडने मी बऱ्यापैकी पाणी जे आहे ते झाडांवरती टाकून देत असते. त्यामुळे पूर्णपणे बाल्कनी थोडी ओलीच होऊन जाते. आता म्हटलं व्यवस्थित अशी पुसून घेते म्हणजे सुकून जाईल आणि यांना खेळण्यासाठी वगैरे थोडी जागा होईल. तोपर्यंत हे इथं कॅरम खेळत होते. एखाद्या खेळामध्ये जर गुंतलेले असले तर मग बरं असतं, नाही तर बऱ्याच वेळेला दोघं सेम एजचे असल्यामुळे त्यांचे इतकी जास्त भांडणं वगैरे होतात आणि काही वेळा खेळता खेळतासुद्धा खूपच चिडचिड आहे ती करायला लागतात. कारण एखाद्याचं जर नाही जिंकणं झालं तर दुसरा जर हरलेला असला तर मग त्याची जिवार येऊन जाते. असं असतं त्यांचं आणि सारखं मग त्यांना आवराआवर करावी लागते. आणि काही वेळा मग खेळत असले की चांगलेही खेळतात. शेवटी मुलं आहेत आणि अशी मजा मस्ती जी आहे ती ज्या लहानपणाच्या आठवणी आहेत ना त्या राहून जातात. वेदू त्यांच्यामध्ये असली की मग जरा बरं असतं म्हणजे दोघांच्या भांडण वगैरे होत नाही आणि व्यवस्थित खेळतातही. आणि दोघांचं इतकं जास्त मन रमलेलं आहे इथे तर महिनाभर जायला दोघेही नको म्हणत आहेत. बघू आता इथून पुढे कसं त्यांचं मन लागतं काय तर. लागलंच मन तर मग राहतील महिनाभर, नाही तर मग जेव्हा वाटलं तेव्हा सोडता येईल किंवा येतील घ्यायला. तर बघू आता किती दिवस राहतात. तर पण सध्या तरी दोघेही सांगत आहेत की आता आम्ही इथं महिनाभर इथून जाणार नाही असं. सोनूचंही मावशी मी आता 1 महिना इथेच राहणार आहे. बघू आता राहत आहेत तेवढीच मोठी गोष्ट आहे. त्यांचं मन लागलं तर मग राहिले तर चांगलीच गोष्ट आहे. बाहेरचं लेपन वगैरे करून झालेलं होतं. बाहेरच्या एरिया आधीच मी सगळं पुसून वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग आपलं देवघरातलं मंगल कलश स्वच्छ करायचं होतं. आधी सांगितलंच तुम्हाला की काल मी पूर्ण देवघर क्लीन करून घेतलेलं होतं. फक्त कलशच आज मला क्लीन करायचं होतं. मध्ये 3-4 दिवस गॅप पडलेला असल्यामुळे कलशावरचं नारळ आहे ना त्याला कोंब आलेला होता. म्हणजे झाडच मस्त छान असं झालेलं आहे ते. तर ते थोडं सुकल्यासारखं झालेलं होतं कारण मध्ये पाणी वगैरे जे आहे ते आटून जातं जास्त दिवस जर 3-4 दिवससुद्धा. आणि आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे रोज जरी मंगल कलशातलं पाणी बदलावून घेतले ना तरीसुद्धा चांगलं असतं. म्हणजे नारळ जे आहे ते पाणी शोषून घेत असतं त्यामुळे त्याच्यातलं पाणी रोज दुसरं बदलवूनच घ्यावं लागतं. तर मंगल कलश पूजून घेतलेला आहे. आणि रोजच्या रोज जरी मंगल कलश घासून वगैरे व्यवस्थित असा असला तर मग देवघरसुद्धा छान आणि मस्त दिसतं. नाही तर मग तो वरच्या वरती खराब झालेला कसा तरीच खराब झालेला व्यवस्थित वाटत नाही. तांबे पितळेच्या वस्तू तर लवकर खराब होतात. आणि 3-4 दिवसाचा गॅप जर पडला कसं गावाला कुठे येणं जाणं झालं की देवघरसुद्धा आपलं देव पण तसेच होऊन जातात. त्यामुळे कुठून आलं की सगळ्यात आधी देवघर आपल्याला क्लीन करून घ्यावं लागतं तरच ते छान आणि व्यवस्थित असं दिसतं. रांगोळी इथे काढून घेत आहे. रांगोळी माझी इथे प्रॉपर म्हणजे कधी कधी माझी अशीच रांगोळी असते साधी सिंपल. मी देवघराजवळ ही एकच रांगोळी किंवा अशी 1-2 प्रकारची फुलं जी आहे ती काढून घेत असते. आणि त्यानंतर मग बाहेरचं लेपन वगैरेही सुकून झालेलं होतं. उंबरठ्याची पूजा झालेली होती. आणि बाहेरची रांगोळी ही मी आता जवळजवळ म्हणजे मी आधी जेव्हा गावाला गेलेली होती ना
15 ते 20 दिवस झाले असतील तेव्हापासून लेपनच झालेलं नव्हतं आणि रांगोळीसुद्धा काढून झालेली नव्हती. मध्ये 8 दिवस आली, तेही सगळं आवरा-आवरी आणि याच्यातच ते 8 दिवस तसेच निघून गेले. त्यामुळे आता वाटत होतं की कधी उंबरठ्याला मस्त छान असं हळदीचं लेपन होईल आणि कधी रांगोळी काढेल असं वाटत होतं. मस्त छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि लेपनही झालेलं आहे. एकदाची देवपूजा वगैरे झाली किंवा बाहेरचं लेपन वगैरे रांगोळी हे सगळं झालेलं असलं म्हणजे मग आपण किचनमध्ये एकदाचं आलो की मग परत काही टेन्शन नसतं बाहेरचं आवरून झाल्यानंतर. तर बाहेरचं आवरून झालेलं आहे. सकाळी मी मिरच्या आणलेल्या होत्या आणि त्यांची देठं वगैरे काढायची राहिलेली होती, स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता स्वयंपाकाचं जास्त काही नव्हतं. मला साबुदाण्याची खिचडीच करायची होती. आणि साबुदाण्याची खिचडी म्हटली म्हणजे मुलांना आवडते, आवडीने खातातही. तर मग त्यासाठी आता बटाटा वगैरे कट करून घेत आहे. जाड मिरच्या आणायचं ना मी विसरलीच आणि आज म्हटलं चला जाऊ दे आमटी वगैरे करूयात आणि थोडे वेफर्सही तळले जातील आणि सुरुवातीला तेलामध्ये बटाटा आणि हिरवी मिरची घातलेली आहे. चांगलं व्यवस्थित थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. तर बटाटा मी थोडा जास्तच घातला होता कारण कसं मुलं आहेत ना बऱ्याच वेळेला साबुदाण्याऐवजी ना बटाटे निवडून खातात, साबुदाण्यांमधले किंवा खिचडीमधले आवडतं मुलांना तसं खायला, म्हणून मी थोडा बटाटा जास्त घातलेला होता त्याच्यामध्ये. साबुदाणे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. साबुदाणा जर रात्रीच आपण भिजत घातलेला असला ना तर मग छान मऊसूत असा आपला साबुदाणा तयार होतो किंवा थोडं नॉर्मल दूध टाकते मी त्याच्यामध्ये, म्हणजे असा मऊ लुसलुशीत आपली खिचडी जी आहे ना साबुदाण्याची ती तयार होते. आणि एका साईडला इथं चिप्स तळून घेतलेले आणि बटाट्याचे पापड मी मागच्या वर्षी बनवलेले होते, ह्यावर्षी काही बनवणं झालंच नाही. तर ते तळून घेतलेले होते. थोडी शेंगदाण्याची आमटी केलेली होती त्याच्यासोबत. सगळ्यांचं आपलं खाऊन वगैरे झालं आणि आजच्या दिवशी ना दुपारचा टिफिन होता आणि उपवास असला की मग त्या दिवशी जरा वाटतं की संध्याकाळी व्यवस्थित असं घरी जेवण वगैरे व्हायला पाहिजे असतं, पण काही वेळेला काही पर्याय नसतो. तर आता म्हटलं काय बनवूया, तर शेवटी म्हटलं चला आज काजू करीची भाजी मस्त छान अशी बनवूया. असं दुपारच्या शिफ्टमध्ये जर असलं ना तर त्यावेळेस आपल्याला सकाळचं म्हणजे खूप जास्त आणि आता तर गरमीमुळे दुपारच्या वेळेस स्वयंपाकाला अगदी नकोच वाटतं, पण मग पर्याय नसतो आणि सकाळी एकदाचं टिफिन वगैरे घेऊन गेलेले असले की मग संध्याकाळीच व्यवस्थित असं आपलं जे आहे ते दिवसभराचं नियोजन असतं. पण एक आहे सकाळी जर संध्याकाळचंही थोडं तर मग संध्याकाळी काम जास्त नसतं, थोडंच आपलं सकाळी स्वयंपाकाचं झालेलं असतं, चपात्या वगैरे तेवढ्या करायच्या असतात रात्रीच्या टायमिंगला. तर इथं मी आता कांदा छान व्यवस्थित थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवला आणि त्याच्यामध्ये थोडे काजू, लसूण आणि टोमॅटो घातलेला आहे. जास्त खडे मसाले वगैरे मी काही वापरत नाही कारण मुलांनाही खाण्यात म्हणजे जेवणामध्ये आले ना की मग त्यांना आवडत नाही आणि आता हे शेवटी लहान आहेत, त्यांना जास्त तिखट वगैरेही जमत नाही. त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि सुरुवातीला आधी तेलामध्ये दालचिनी आणि वेलची, लाल तिखट आणि हळद हे व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे. धना पावडर आता संपलेला आहे त्यामुळे ते काही टाकलेलं नव्हतं. छान व्यवस्थित असं परतवून घेतलं, झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं मसाला छान व्यवस्थित परतला गेला की मग भाजी पण छान होते आणि तेलसुद्धा येतं. खास करून अशा ग्रेव्हीच्या भाज्यांना इतकं जास्त काही तरी वगैरे येत नाही. पण वाटण जर व्यवस्थित छान झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतलेलं असलं की मग येते छान तरी. परतवून घेतलेले काजू घातलेले आहेत, थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोडं दूध घातलेलं आहे. साय काढली गेलेली होती माझ्याने, त्यामुळे याच्यामध्ये मी साय घातलेली नाही कारण साय जर घातली ना तर तरीसुद्धा मस्त येते भाजीला आणि मस्त छान अशी झालेली होती. थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आधी जेव्हा कांदा वगैरे परतवून घेतला ना तेव्हा आपण थोडं मीठ मी घातलेलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घातलं. चला स्वयंपाक वगैरे झाला आणि किचन ओटा वगैरे व्यवस्थित असा क्लीन करून घेतला. त्यानंतर दुपारचं काही शूट केलं गेलेलं नव्हतं. संध्याकाळी डायरेक्ट सकाळी मी इथे ना काल आप्पे बनवायचे म्हटलं, आप्पे किंवा डोसे. तर त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते. तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले होते, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती आणि अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं घातलेलं होतं आणि व्यवस्थित असं सकाळपासून भिजत घातलेलं होतं आणि संध्याकाळी म्हटलं आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊयात. तर बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत डोसे शेअर केलेलेच आहेत आणि बऱ्याच वेळेला आम्ही डोसेच बनवतो, पण आप्पे घरात जास्त कोणाला नाही, मला एकटीलाच आवडतात. आज म्हटलं आप्पे करूयात आणि परूला पण आप्पे आवडतात. तर ती म्हटली आत्या आप्प्यांसाठीच तुम्ही भिजत घाला आणि डोसे नका बनवू. तर त्यासाठी मग आप्प्यांचंच टाकलेलं होतं मी. आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे करायचं काही नव्हतं. सकाळी तुम्हाला सांगितलंच की काजू करीची भाजी जी आहे ती बनवून झालेली होती. फक्त चपात्याच मला करायच्या होत्या. त्याआधी मी हे
मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलेलं होतं. तर चपात्या वगैरे झाल्या की एकदाच सगळी भांडी जी आहेत ती क्लीन करता येतील म्हटलं. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.